आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं अकोले तालुक्याचं श्रद्धास्थान महामुनी अगस्त्य ऋषींच्या या पावनभूमीमध्ये, या आश्रमामध्ये आज अकोल्याचे न्यायाधीश सन्माननीय टेंगसे साहेब यांच्या शुभास्ते सपत्नीक या ठिकाणी महाअभिषेक करून या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्तानं ही महापूजा संपन्न झालेली आहे। आज या पर्वणीच्या निमित्तानं मी सर्व भाविकांना या आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व परिसरातील ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य झालं नाही अशा सर्व भाविक भक्तांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन महामुनी अगस्त्य ऋषींचं त्याचप्रमाणे पांडुरंगाचं दर्शन घ्यावं। या ठिकाणी संस्थांच्या वतीनं महाप्रसादाचं देखील, खिचडीच्या महाप्रसादाचं देखील आयोजन केलेलं आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा अशी मी अगस्त्य देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सर्व भाविक भक्तांना विनंती करतो। श्री महामुनी अगस्त्य ऋषी आश्रमामध्ये आषाढी एकादशीच्या या पर्वावर पहाटेची महापूजा अकोले न्यायालयाचे न्यायाधीश माननीय टेंगसे साहेब व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे। खरं म्हणजे महामुनी अगस्त्य ऋषी आश्रमामध्ये सुद्धा आषाढी एकादशीचं पर्व फार मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत असतं। सकाळची परंपरेनुसार महापूजा संपन्न होऊन भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। देवस्थानचा पालखी सोहळा 2 तारखेला प्रस्थान होऊन 15 तारखेला हा पंढरपूर या ठिकाणी स्थापित झालेला आहे। फार मोठ्या उत्साहामध्ये पालखी सोहळा पण त्या ठिकाणी संपन्न होतोय। आज जे भाविक पालखीसाठी जाऊ शकले नाही किंवा पंढरपूरला जाऊ शकले नाही ते भाविक निश्चितपणे महामुनी अगस्त्य ऋषी आश्रमामध्ये दर्शनासाठी येत असतात। देवस्थानच्या वतीने त्यांना या ठिकाणी शुद्ध पाणी तसेच दिवसभर फराळाची व्यवस्था सुद्धा अगस्त्य ट्रेकर्स ग्रुपच्या माध्यमातून फराळाची व्यवस्था आणि संध्याकाळची फराळाची व्यवस्था शेकाळीवाडी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी होत असते। आज एक वेगळा उपक्रम की आज एक आपल्या अकोल्यातील प्रथित यश व्यावसायिक श्रीकांत शेठ शिवदास शेठ बाहिती यांच्या वतीने एक आरो प्लांट देवस्थानला समर्पित केलेला आहे। देवस्थानचे सर्व सन्माननीय विश्वस्त आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते त्याचं उद्घाटन पण या ठिकाणी झालेलं आहे। मी सर्व भाविकांना निश्चितपणे आवाहन करेन की जे पंढरपूरला जाऊ शकले नाही त्यांनी निश्चितपणे अगस्त्य ऋषी आश्रमात येऊन दर्शन घ्यावं हे सर्व देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांना विनंती करतो। धन्यवाद। हॅलो। Hare